यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. दाताडा बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग, 2 लाखाचे नुकसान. तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथील शेतकरी साहेबराव देविदास गायकवाड यांच्या आजेगाव शिवारातील शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून शेती उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे. अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत असताना त्यातच आजेगाव शिवारातील गोठ्याला भीषण आग लागून यामध्ये तुषार सिंचन गट, 3 पत्रे आणि शेती उपयोगी अवजारे, फवारणी पंप, डायनामा इंजिन, जनावरांचा चारा यासह जवळपास 1.5 ते 2 लाखांचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आज दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी 3 ते 4 सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची माहिती शेतकरी साहेबराव गायकवाड यांच्याकडून प्राप्त झाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका तीव्र असल्याने आगीवर नियंत्रण मिळवताना मोठी अडचण निर्माण झाली आणि प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकऱ्यांच्या पिकाला कवडीमोल भाव आणि महागाईचा भडका निर्माण झाल्याने शेतकरी होरपळून जातो आहे आणि त्यातच शेतकऱ्याचे अशा प्रकारे नुकसान होत असल्याने जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला असून लवकरात लवकर झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्याची मागणी साहेबराव गायकवाड यांच्यासह प्रहारचे तालुकाध्यक्ष बालाजी गायकवाड आणि शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे. आज दुपारच्या सुमारास गोठ्याला आग लागल्याची माहिती गायकवाड कुटुंबाला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी लगेच शेतात धाव घेऊन पाहणी केली. मात्र त्यावेळी सर्व होत्याचे नव्हते झाले आहे. गायकवाड कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढावलेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्याच्या नजरा नुकसान भरपाईकडे लागलेल्या असून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली.